शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. व्हॅलेंटाईन डे म्हटलं की डोळ्यासमोर येते ते प्रेमाचे प्रतीक असलेल्या गुलाबाचे टप्पोरे फूल. कायमच सर्वांना गुलाबाच्या फुलाचे आकर्षण राहिलेले. आता या गुलाबांप्रमाणेच गुलाब शेती करण्याकडेही तरुणांचा कल वाढलेला दिसतोय. 12ही महिने वेगवेगळ्या कारणांसाठी मागणी असणाऱ्या गुलाबाला जागतिक बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे. प्रेमाचे, मैत्रीचे आणि शांततेचे प्रतीक असणारा गुलाब सगळ्या प्रकारच्या कार्यात महत्त्वाचे स्थान मिळवतो. त्यातच फेब्रुवारी महिन्यात गुलाबाला जास्तीचा बाजारभाव मिळतो, कारण 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे या दिवशी गुलाबाच्या फुलाला अत्यंत मोठी मागणी असते. शिवाय कायमस्वरूपी गुलकंद, गुलाबजल, अत्तर यासाठी देखील गुलाबाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. गुलाबाच्या या मागणीचा पुरवठा करण्यासाठी साताऱ्यातील अनेक तरुणांनी गुलाब शेतीकडे आपला मोर्चा वळवला असल्याचे चित्र सध्या दिसतंय. साताऱ्यातील सासुर्वे गावातील 27 वर्षीय शुभम विजय जाधव या युवा तरुणाने सुद्धा आपल्या 30 गुंठे क्षेत्रामध्ये बोर्ड एक्स गुलाबाची लागवड केली आहे. या गुलाब शेतीतून सध्या शुभमला चांगले उत्पन्न मिळत असून त्याला वार्षिक सरासरी 6 ते 7 लाख रुपये एवढा निव्वळ नफा मिळताना दिसतोय. माझं नाव शुभम विजय जाधव, राहणार सासुर्वे. मी एक युवा शेतकरी आहे आणि आता मी गुलाबाची लागण केलेली आहे. माझा आता गुलाब सुरू आहे. तरी दिवसाकाठी मला 18-20 किलो गुलाब हा सापडतो. तो मी रेहमतपूर, कोरेगाव, सातारा मार्केटमध्ये मी जाऊन स्वतः फुलवाल्यासनी मी देतो. तो मला 150 रुपये किलोनं मी गुलाब देतो. आणि त्याचप्रमाणे मला गुलाबातून महिन्याकाठी माझा हा 200 किलो गुलाब जातो. त्यातून मला एक 60-70 हजार रुपये मिळतात. आणि त्यातील माझा खर्च हा 20-1 हजार रुपये दर महिन्याकाठी होतो गुलाबाला. आणि त्यातून मला एक 50-1 हजार रुपये मिळतात. त्याचबरोबर मी गुलछडीची ही शेती केलेली आहे. त्यातून मला असा निव्वळ नफा मिळून मला महिन्याकाठी एक 60-70 हजार रुपये हे प्रॉफिट मिळतं. शुभम जाधव याने गुलाबाची लागवड फेब्रुवारी 2023 मध्ये केली होती. प्रत्येक दिवशी 18 ते 20 किलो गुलाबाची तोडणी करून तो स्वतः ही फुले मार्केटमध्ये जाऊन विकतोय. रोजच्या रोज ताजा पैसा मिळत असल्याने शुभम आणि त्याच्या शेतात काम करणाऱ्यांना चांगला रोजगार उपलब्ध होत असून त्यांचे जीवनमान उंचावलंय. हा गुलाब हा बोर्डेक्स जातीचा आपण लावलेला आहे. याची लागण आम्ही फेब्रुवारीमध्ये केली होती. फेब्रुवारीमध्ये म्हणताना रोपं आम्ही एक 6 महिने फळ काय धरलं नव्हतं त्याचं. परत त्याच्यानंतर आम्ही फुल धरायला चालू केली होती. सरासरी आम्हाला एका झाडापासून 1 ते 2 किलो हे गुलाब हा आम्हाला महिन्याकाठी त्या झाडापासून मिळतो. हा गुलाब आम्ही किलोवरती पण देतो आणि नगावरती पण देतो. नगावरती हा त्याचा रेट 5 ते 6 रुपये राहतो आणि किलोवरती 150 रुपये प्रमाणे आम्ही फुलं देतो. उच्च शिक्षित तरुणाला मिळणाऱ्या पगारापेक्षाही कितीतरी जास्त उत्पन्न शुभम जाधव त्याच्या 30 गुंठे क्षेत्रातून घेतोय. शाश्वत उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे तरुणांनी वळावे असे आवाहन वार्षिक लाखो रुपयांचा नफा कमवणाऱ्या शुभमने केलंय. आज युवा पिढीने शेतीकडे सुद्धा वळलं पाहिजे. एक शेती म्हणून नाही तर आपण व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आज आपल्याला शेतीमधून भरपूर फायदा काय होऊ शकतो. युवा पिढीने सुद्धा कुठेही कंपनीत 100-300-400 रुपयासाठी काम करण्यापेक्षा आपला बिझनेस काहीतरी एक आपलं नाव, आपली छाप पडली पाहिजे मार्केटमध्ये. ह्याचा करून अभ्यास आपण शेती हा व्यवसाय चांगला आहे आणि याकडे वळलं पाहिजे युवा वर्गाने.